कुणबी दाखल्यावरील अडचणीबाबत पन्हाळा तहसील कार्यालयात आढावा बैठक. पन्हाळा तहसील कार्यालयात सकल मराठा समाज कोल्हापूर सर्वपक्षीय संघटना आणि कोल्हापूर गॅजेटियर अंमलबजावणी समिती यांच्या वतीनं कुणबी दाखल्यांबाबत येणाऱ्या अडचणीवर आढावा बैठक झाली. यावेळी गावोगावी विशेष शिबिरे घेऊन वंशावळ तयार करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिले. उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुणबी दाखल्यांचे वितरण अधिक सुलभ करणे, कोल्हापूर गॅजेटियरची तातडीने अंमलबजावणी करणे आणि पात्रांना निश्चित मुदतीत दाखले देण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला. यावर बोलताना समीर शिंगटे यांनी पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कुणबी नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केल्या जातील, तसेच गावोगावी विशेष शिबिरे घेऊन वंशावळ तयार करण्यासाठी प्रशासन मार्गदर्शन करेल असं सांगितलं. बैठक आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये आमच्या पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांमध्ये या उपविभागातल्या जेवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी मागच्या आंदोलनाचे सापडलेल्या आहेत त्या नोंदी गाववाईज आहेत. आता आपलं महत्त्वाचं आपण त्या सर्व गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्या परत एकदा आपण ते प्रसिद्ध करतोय, म्हणजे गावामध्येच नोंदी ज्या कुणाकुणाच्या आहेत ते त्या गावामध्ये कळून येईल. हा एक पहिला महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडं हे कुणबीचे दाखले देताना काही अजून त्याचं व्यापकता वाढवण्यासाठी मंडळ मुख्यालय असे गृहीत धरून त्याचे कॅम्प घेऊन म्हणजे त्या गावातल्या लोकांना तिथं एकत्र बोलवून त्यांची अडचणी कशा सोडवता येतील, दाखल्यांच्या बाबत महत्त्वाचं जर त्याची नोंद आहे तर त्याची वंशावळ कशी तयार करते याच्यासाठी कॅम्प घेऊन आपल्याला ते दाखल्याचं वितरण अधिक सोपं आणि सुलभ कसं करायचं त्याच्याबद्दलही चर्चा झालेली आहे. तर त्यानुसार आपलं आता याच्या पुढचं म्हणजे जेवढं शक्य जेवढं सोपं आपल्याला काम करता येईल तेवढं करण्याबाबत प्रशासनाकडनं त्यांना आज मीटिंगमध्ये ठरलेलं आहे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखूळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखूळ मलाई पनीर.